नंतर पहिले बॉलर आपण पाहतोय आयरे संघाकडून विजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतील. सामना हा एकच षटकांचा होणार आहे. फायनल डिसिजन आहे. चला खेळा तुम्ही. पंच किती ओव्हरचा सामना आहे? नवनाथ जाधव एकच ओव्हरचा ना? दोन ओव्हरचा सामना खेळवायचा आहे. नाही नवनाथ जाधव इशारा करते दोनचा. अहो खेळा 1-2 करणार ओव्हर होऊन जाईल. वो 2 ओव्हर ओव्हर होऊन जातील पटकन. यावेळेला आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळ सीमारेषे. यावेळेला आपण पाहू शकतो इथं देखील आपण पाहतोय डॉट बॉल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. असू दे थांबा चर्चा करून काय नाही होणार. तिकडे ओव्हर होईल. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला देखील आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला मोठा फटका खेळलाय आणि हा बॉल वन बाउन्स धमाकेदार आलाय. सहा आणि 4 10 धावा स्कोअर कार्डवर तुफानी फटकेबाजी या ठिकाणी रणजित आणि नागेशच्या माध्यमातून केली जाते. षटकातील विजय यांचा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील चौथा बॉल. याही वेळेला आपण पाहतो टॉपल लागला बॉल हवेमध्ये आहे. हो कॅच अजय ने धन्यवाद. कॅच पकडला तर शेखर जाधव यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. बॅट्समन नेम सांगा. बॅट्समन नेम शुभम. नंबर 3 वर या ठिकाणी शुभम आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला आपण पाहतोय जरूर चांगला बॉल हाताळलाय. डॉट बॉल. यानंतर पुढील होणारा सामना पोलादपूर आणि वसई. आपण देखील टॉस साठी या कर्णधारांना विनंती असेल. यावेळेला आपण पाहतोय यष्ट अक्षरशः उद्ध्वस्त आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचा पतन. कम ऑन डीजे. अजय मोहितेने जर कॅच पकडली तर प्रत्येक कॅचला 200 रुपये शेखर जाधव यांच्याकडून. महाराणा प्रतापनगर माणगाव आयोजित 20 आणि 21 डिसेंबर रोजी बेलदार समाज तालुका आयोजित सामने प्रथम क्रमांकाला 51,000, अजय मोहिते 30,000, तृतीय क्रमांकाला 15,000, चतुर्थ क्रमांकाला 10,000. यावेळी आपण बघतोय जरूर मॅच मात्र हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळेल.
महाराणा प्रतापनगर माणगाव आयोजित 20 आणि 21 डिसेंबरला देखील बेलदार समाजात तालुक्यात अंतर्गत सामने आपल्याला पाहायला मिळतील. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 15,000 आणि चतुर्थ क्रमांक 10,000 नक्कीच. आणि प्रथम येणाऱ्या 16 संघाला प्राधान्य दिलं जाईल. तर पहा, माणगाव महाराणा प्रतापनगर 20 आणि 21 डिसेंबरला हे सामने आहेत. तिथे देखील आपण नक्कीच सामन्याचा आनंद लुटा. यावेळेस आपण बघूया पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला हा बॉल आपण पाहतोय, वाईट बॉलचा इशारा नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतीये. धावफलक आतापर्यंत 11 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. एक हाय व्होल्टेज मुकाबला दौंड आणि आपण दुसऱ्या बाजूला हिरेगाव पाहतोय. यावेळेला डायरेक्ट बॅटवर फेकलाय, मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेटचा पतन. साठी कर्णधार प्लीज. वसई पोलादपूर, वसई पोलादपूर, पोलादपूर वसई कर्णधार टॉस साठी प्लीज या. यावेळेला आपण पाहतो शानदार स्ट्रोक खेळलाय आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार, षटकार. दोन अजून षटकार मारले तर आमच्या अजयजी चव्हाण टायगर ग्रुप तालुका महाड यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. आणि यावेळेला आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा येतोय. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. 18 धावा, 18 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. आणि याच दरम्यान अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सनी बॉलिंग मार्कवर आले आहिरे संघाकडून. दौंड आणि आहिरे असा सामना सेमीफायनल पहिली या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय सनीनं, डॉट बॉल. आणि आता शेवटचा बॉल असेल, माफ करा, 2 चेंडू बाकी आहेत, क्षमा असावी. 4 चेंडू आतापर्यंत या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. सनी यावेळेचा बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतोय बॉल हवेमध्ये आहे. हो हो हो, बेस्ट कॅच आजच्या दिवसातला नक्कीच म्हणावं लागेल. पूर्ण टोटल जिंकण्यासाठी या मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. आहिरे टीमला थोडासा फास्ट घ्या. पुढील सामना वसई आणि पोलादपूर, टॉस त्यांच्यामध्ये देखील झालेला आहे. प्लीज थोडी घाई करा, कारण मित्रांनो आता इथून जर पाहिलं तर 5-20 झाले, थोडस अवघड जाईल आता. ₹100 19 धावांची गरज 12 बॉल मध्ये. विनोद जाधव याच्याकडून ₹100 आर्यन मोहिते. विनोद जाधव यांच्याकडून आर्यन मोहिते छोटा खेळाडू यांच्यासाठी ₹100 बक्षीस. अजय मोहितेकडून बजरंग दिलं.
सूरज मोहिते आणि नॉन स्ट्राईकवर विजय मोहिते. बजरंग मोहिते यांच्याकडून अजय मोहितेने जो झेल पकडला त्या झेलसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नंतर आपण घेऊन जायचं आहे. हे बॅट्समन कोण आहेत? बजरंग मोहिते यांच्याकडून अजय मोहितेनी जो एका हातामध्ये झेल पकडला त्या कॅच साठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अजय मोहिते नंतर आपण घेऊन जायचं ही आपल्याला विनंती असेल. चला सामना सुरू करा. सलामी स्टुडिओ मैदानाच्या आतमध्ये आहे टीम कडून सूरज मोहिते आणि विजय मोहिते. सूरज मोहिते आणि विजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतील. आयरे टीमची एक महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की मोठी धावसंख्या बनेल, पण खरंच आयरे टीमने रोखलं, थांबवलं आणि आता 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. खेळा रे. पहा वातावरणामध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून जर पाहिलं थोडस गार अशी हवा पाहायला मिळते, गारवा वातावरणामध्ये पाहायला मिळतोय, थंडी देखील पाहायला मिळते आणि अशा स्थितीमध्ये टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. मित्रांनो याच्यानंतर अजून एक सेमीफायनल आहे. प्लीज त्वरा करा, घाई करा. 5:30 वाजता आलेत. 5:15 इथं अंधार होणार आहे. फायनल कशी खेळवायची हा प्रश्न पडेल आपल्याला. पहिले बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नागेश दौंड संघाकडून. चालू करा सामना प्लीज. पंच वॉर्निंग द्या, सामना चालू करा नाहीतर फायनल होणार नाहीये. अजून एक फिल्डर. पहिला बॉल फेकण्यासाठी या ठिकाणी तयार आहेत. नवा लेगे आहे ना, आता प्लेयर समजतील त्याला पण. तिचे देख माफी आहेत ना चांगल्या. विजय आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान पहिले बॉलर नागेश पाहायला मिळते दौंड संघाकडून. सामना चालू करा. पहिला बॉल यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. पहिल्याच बॉलवर झंझावात पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. एक न खातं ओपन या ठिकाणी नक्कीच झालेलं होतं ना, पाहायला मिळते. एक स्टार क्रिकेट संघ शिरवली आयोजित भव्य दिव्य मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा बेलदार समाज, संपूर्ण क्रिकेटर बेलदार समाजातील आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व क्रिकेटपटूंचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सामने आता सांगतेकडे वळताना पाहायला मिळते. सेमीफायनल पहिली या ठिकाणी सुरू झाले, सेमीफायनल दुसरी देखील पाहायला मिळेल आणि त्यानंतर फायनलचा थरार पाहायला मिळेल. चला इथून मात्र मित्रांनो वेळ खूप होतोय, खूप वेळ होतोय आणि त्यासाठी आम्ही म्हटलं होतं की एक एक ओव्हरची खेळा, पण तुम्ही ऐकत नाहीये. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. नाही त्यांचा निर्णय काय केलं. प्लीज मित्रांनो असा उशीर केला तर मग फायनल होणं कठीण होईल. आता चला जो निर्णय असेल तो लगेच तुम्हाला मान्य करावा लागेल. नो बॉल नाही ना. ओके ओके चला नो बॉल नाहीये. नो बॉल नाहीये. आयरे संघ प्लीज गडबड करू नका. नो बॉल नाहीये पंचांनी सांगितलेलं आहे. हे कालपासून आम्ही सांगतोय पंचांचा निर्णय अंतिम, पण कोण मानत नाहीये. आमचे या ठिकाणी पंच सागर मोहिते सर
जे आम्ही दोघे जण अनेक टुर्नामेंट मध्ये ते पंचांच्या भूमिकेमध्ये आणि आम्ही समालोचक असतो असे सागर मोहिते सर यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. तुम्ही प्रत्येक बॉलवर जर असं भांडत गेलात तर सामने होतील का मला सांगा. षटकातील पुढचा बॉल. वा या वेळेला आपण पाहतोय चांगला बॉल हाताळलाय नागेशाने. डॉट बॉलची सांगता आतापर्यंत आपण पाहू शकतो 2 चेंडू हाताळले येतात. हा फलकावर 2-1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील पुन्हा एकदा तिसरा बॉल पाहायला मिळेल नागेश यांचा. यावेळेला शानदार स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. हो 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 हो. त्या ठिकाणी सागर जाधव आहेत आणि या कॅचला आनंद जाधव यांच्याकडून 100 रुपये. मला प्रश्न असा पडला तिथं सागर जाधव आहेत आणि गुणवंत जाधव मला सांगतात की माय सन आहे. गुणवंत जाधव काय आहे. अहो मी 2 दिवस कॉमेंट्री करतो मी सुद्धा नाव आता पाठ झालीत. बापरे इंग्लिश क्या बात आहे. बघा यासाठी आम्ही बोलत होतो की सामने एक षटकांचे काय नंतर फायनल मोठी खेळ आपण ऐकत नाहीये कोणी. यावेळेला एज लागली. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल. यावेळेस सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो. फलक दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचतंय. 4 चेंडू आतापर्यंत 2 धावा. सूरज यांच्यासाठी पर षटकाराला सतीश पवार यांच्याकडून 2000 रुपये दिले जातील. खास सूरज यांच्यासाठी ऑफर जरूर आपल्याला पाहायला मिळते सतीश यांच्याकडून. यावेळेला आपण पाहतोय वा दूरवरचा बॉल त्याला छटका. हो 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 हो. सागर जाधव विनोद मोहिते यांच्याकडून सागर जाधव साठी 100 रुपयाचं बक्षीस. वा कमालीचं या ठिकाणी षटक आणि जबरदस्त झेल पाहायला मिळते आपल्याला. बॉल झालेत आतापर्यंत षटकातील 5 चेंडू होत आहेत. नागेश यांचं जबरदस्त षटक आणि त्याला साथ देत आहेत ते म्हणजे सागर जाधव सुरेख झेल टिपतेत. मला असं वाटतं की सागर जाधवच्या हाताला फेविकॉल लावले की काय. चेंडू हातामध्ये चिकटतोय. कमालीचे झेल पकडतात आणि डोक्यावर लाल कॅप आहे. रेड सिग्नल घातक आहे. याही वेळेला ऑन साइडला बॉलला पाठवलंय आणि ओहो याच दरम्यान काय झालं मैदानावर. क्या बात आहे. विकेटचं फटक. पकडला. या झेल साठी गुणवंत जाधव यांच्याकडून या एका झेलला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे. त्या फिल्डरचं नाव माझ्यापर्यंत पोहोचवा प्लीज. शुभम. ओढा कॅच. कमालीचा झेल या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला आणि एका कॅच साठी गुणवंत जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. ओढा कॅच. स्कोर कार्ड आपण पाहतोय. धाव फलकावर धावा. पहिल्या षटका अखेर 2 आणि आता 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज.
6 बॉल मध्ये 17 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर शुभम आलेत. 6 बॉल 17 धावा. पहा मॅच संपलेली नाही अजूनही बॅटिंग लाईन अहिरे संघाकडे देखील आहे. पाहूया आपण पहिला बॉल या ठिकाणी शुभम यांचा. 6 बॉल 17 धावांची गरज. पहिला बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळला, मिस फील्ड. आणि आज दरम्यान आपण पाहतोय रनआउटचा चान्स. विकेट. आणखी एक धक्का. मध्ये 16 धावांची गरज आयरे संघाला जिंकण्यासाठी. पहा दौंड संघ जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग करताना पाहायला मिळते. अजून एक आहे मॅच सेमीफायनलची. आता ते दोनच ओव्हर खेळायला लागणार तुम्हाला. फायनलला ते दोनच ओव्हर खेळवायला लागणार. तुम्ही सरपंच बरोबर हे एक वरती व्हायला पाहिजे होतं. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय शानदार अगदी सफल होऊन शॉट खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल एकच धाव मिळते. 4 बॉल 15 धावांची गरज आहिरे संघाला. 4 बॉल मध्ये 15 धावा आहिरे संघाला जिंकण्यासाठी. दौंड संघाचे बाहेरचे खेळाडू फक्त 5 आपल्याला पाहायला मिळतात आणि बाकी आपल्या शिरवली गावातील खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेला मोठा फटका खेळलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहेत आणि या दरम्यान धावा मिळतील 2. इथून आपण पाहू शकता 3 चेंडू 13 धावांची गरज. 3-13. 3 बॉल 13 धावा आणि हा बॉल डॉट बॉल. 2 बॉल मध्ये 13 धावा कंपल्सरी चेसिंग. 2 बॉल 13 धावा आणि याही वेळेला डॉट बॉल. आणि दौंड संघ विजयाच्या दिशेकडे वाटचाल करताना यावेळेला शेवटचा बॉल. आणि आज दरम्यान आपण पाहतोय दौंड संघ विजय होतोय. आतमध्ये जाऊ नका, आतमध्ये